ती? कारण ते बाळ अधिराज दादाचं नव्हतं. आणि तरी दादाने ते बाळ स्वीकारावं असा हट्ट धरून बसली होती बाई. नाही सिद्धू, सिद्धू काय बोलतोयस तू? हे एका बाईवर इतके घाणेरडे आरोप करतोयस? आई वहिनींना वागताना असं काही वाटत नाही, मला बोलताना का वाटावी लाज? आणि तुला माहितीये का हे सगळं मला कोणी सांगितलंय? मी स्वतःहून नाही बोलत आहे. हे सगळं मला अधिराज दादाने सांगितलंय. अधिराज? वहिनींचा बाहेर अफेअर होता आणि ते बाळ त्या अफेअर मधूनच होतं. काय रे अधिराज, हा जे काही म्हणतो ते खरं आहे? अगं बाई आहेस की कैदाशीर? अगं अशी कशी वागू शकतेस तू? आजी थांब आजी, वहिनींच्या गुन्ह्यांचा पाडा अजून संपला नाहीये. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही इतक्या खालच्या थराला गेल्यात बहिणी. स्वतःला मूल होत नव्हतं म्हणून आमच्या मुलाच्या जीवावर उठल्या होत्या त्या. भावनाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मग मिसकॅरेज व्हावं यासाठी अनेक प्रयत्न केले होते त्यांनी. मग काय आमच्या बाळामुळे पप्पांच्या जीवाला धोका आहे असं खोटं उठवलं होतं त्यांनी. आणि हे सगळं का केलं होतं त्यांनी माहितीये? या घरची सत्ता मिळवण्यासाठी. बास सिद्धू, अजून किती खोटं बोलणार आहेस? वहिनी, मी सगळे पुरावे तुमच्या समोर आणू शकतो, पण खरं सांगू तर तुमची तितकी योग्यता नाहीये. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, वहिनींपासून आपल्या जीवाला आणि आपल्या घराला धोका आहे. भावनाच्या बाबतीत आणि आमच्या बाळाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. आणि तसंही मी अजून याचे सगळे गुण सांगितलेले नाहीच आहेत. सिद्धू तू बोल. आज जो काही सोक्ष लागायचा तो लागू दे, पण तू बोल. आई जानू, अगं तुझा फोन वाजतोय. जानू, जानू. हा वहिनी. तुझा फोन वाजतोय, घे. असू दे वहिनी, मूड नाही माझा. अगं असं काय करतेस? कामाचं असेल बघ, कुणाचं आहे बघ तरी. वहिनी कामाचा कॉल नाही आहे. बरं थांब, मीच बघते. अगं उद्या रात्री लँडलाईन वरनं कुणाचा फोन आला असेल? वहिनी अगं ते थांब मी बघते. हॅलो जानू. जानू हे बघ, माझ्याशी बोल नका प्लीज. कशी आहेस तू मला सांग. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाहीये. तुझी हिम्मत कशी झाली आम्हाला फोन करायची? आमच्या जानूच्या आयुष्याची राख रांगोळी करून तुझं समाधान नाही झालंय का अजून? वीणा वहिनी प्लीज जानूला फोन द्या ना, मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे. काय संबंध आहे तुझा आता जानूशी? कुठल्या हक्काने फोन केलायस तू? वहिनी मी तिचा नवरा आहे. नवरा? अरे नवरा म्हणून घेताना लाज नाही वाटत तुला? तिला छळ छळ छळणारा, तिला त्रास देणारा असा असतो का नवरा? वहिनी वहिनी प्लीज एकदा जानूला फोन द्या ना प्लीज. अजिबात नाही. हा याआधी पण आमच्या जानूला तुझ्यामुळे खूप काही सहन करावं लागले, आणि परत जर असा फोन करून त्रास देणार असशील ना तर गाठ माझ्याशी, कळलं? हॅलो
हॅलो. जानू, त्या जयंतचा फोन होता ना वहिनी. तो अजूनही आपल्या जानूला का त्रास देतोय? त्याला तर आता मी सोडणारच नाही. या अशा कर्तृत्ववान निलांबरी गाडे पाटील निवडणूक कशा जिंकल्या माहितीये तुम्हाला? तर वाटेल तसा पैसा उधळून, लोकांच्या गरजांना वेठीस धरून जिंकली आहे बाई. आणि तुम्ही सगळे म्हणत होता ना की भावनामुळे आपल्या घराण्याचा नाक कापला गेलाय, तिच्यामुळे आपण निवडणूक हरलोय. खरं हे की आपण या बाईच्या कपटामुळे निवडणूक हरलोय. या बाईने ना प्रत्येक प्रकारे सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. आधी आमच्या बाळाला मारायचा प्रयत्न केला, मग आम्हा सगळ्यांना मारायचा प्रयत्न केला, मग तिथे काही यश आलं नाही, मग निवडणुकीत अफरातफर केली, आणि आता तर दादाची इतकी मोठी फसवणूक केली या बाईने. मला खरंच कळत नाही की इतकं नीच कोणी कसं काय वागू शकतं. लाज कशी वाटत नाही असं वागताना? अगं अशी कशी बाई आहेस तू निलांबरी? स्वतःच्या सासऱ्याच्या त्या दिराचा जीव घेण्याचा तू प्रयत्न केलास, आणि त्यानंतरही तू आमच्यावरच गुरमी करत राहिलीस. अरे आम्हाला मुजरा काय करायला लावलीस, आम्हाला नोकरासारखं काय वागवलीस? खरं सांगू काय निलांबरी, तुझ्यासारखी बाई मी आयुष्यात कधी कुठेही बघितले नव्हते. आजी माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मी पाया पडते, मला माफ करा. तुम्ही सांगा ना त्यांना माफ करायला. पप्पा पप्पा मी 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 तुमच्या पाया पडते. मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या, पण पप्पा अरे परत नाही होणार. मला भीती वाटत होती की तुम्ही मला घरातून हकलून द्याल म्हणून. मला बाळ होत नाही म्हणून मी खचून गेले होते. सिद्धू, भावना, आई, मी तुमच्या पण पाया पडते. पण माझ्याकडून झाली चूक, मी मान्य करते, पण मला माफ करा आई. तरी इतकी खालची पातळी गाठायची? भावना, तुझं सगळं ऐकतात. तू सांग ना एकदा सगळ्यांना मला माफ करायला. नाही निलांबरी वहिनी, जी बाई स्वतःच्या स्वार्थासाठी तिला बाळ हवंय म्हणून परपुरुषाशी संबंध ठेवते, स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही विचार न करता तिच्या पोटातल्या बाळाला मारून टाकते, दुसऱ्याच्या पोटातल्या बाळाच्या जीवावरही ती उठते, त्या बाईला मी कशासाठी आणि का माफ करू? मी तुम्हाला माफ करणार नाही. भावना प्लीज, भावना. अहो मी काय म्हणते, मी मान्य केलं ना माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, एवढं मोठं पाप घडलं, पण एकदा माफ करा ना. शेवटचं माफ करा. तू पुढे असं नाही होणार परत. काय ग हे, आमच्यावर माज दाखवत होतीस ना, आमच्यावर माज दाखवत होतीस. आता बघ तुझाच डाव तुझ्यावरती कसा उलटतोय ते कळलं? आजी थांबा, यांना मारून काहीच होणार नाही.